बघा, आता हा प्रश्न बघितला तर आपण घाबरतो, ठीक आहे, पण घाबरायचं कारण नाही, कारण मी आहे ना, मी तुम्हाला समजून सांगतो. बघा काय सांगितलेलं आहे, ए ची किंमत जी आहे 2 आणि पुढे आपल्याला गुणिला बी सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता व्यवस्थित बघा, लक्षात घ्या. बघा जर हे 3 इकडे भागेला आहे किंवा हे जर 2 एकमेकाला गुणेला आहे, तर हे भागेला म्हणजे तुमचं काय होईल, गुणेला होईल. मी तुम्हाला डायरेक्ट सांगू शकतो, पण कसं आलं ते सुद्धा समजणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. बघा, तर हे जे 3 इकडे जाऊन गुणिला झालं म्हणजे काय झाले, 3a बरोबर 2b झाले, 3a बरोबर 2b झाले. लक्षात घ्या. बघा मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं असतं, पण कधी कधी शॉर्टकट साठी आपल्याला हे पण महत्वाचं आहे की कसं आलं. बघा जेच्या समोर जे असते त्याची किंमत असते. म्हणजे बघा एच्या समोर 2 आहे आणि बी च्या समोर 3, एच्या समोर 2 आहे आणि बी च्या समोर 3 आहे, म्हणजे ए आणि बी चा रेशो, म्हणजे ए आणि बी चा रेशो काय आला, 2:3 आला. म्हणजे लक्षात घ्या, डायरेक्ट घ्यायचं, ए चा रेशो 2 आणि बी चा रेशो 3, ठीक आहे. त्याच पद्धतीने मग आता काय येईल, बी चा रेशो किती आहे, 3 आणि सी चा रेशो किती आहे, 5. तरी पण आपण बघू, बघा किती येईल, 5b बरोबर 3c, म्हणजे बी चा रेशो आला 3 आणि सी चा रेशो आला 5. 3 चा रेशो सॉरी बी चा रेशो आला 3 आणि सी चा रेशो आला 5. बघा मी काय केलं परत सांगू, मी काय केलं, हे भागेला इकडे गुणिला घेतलं, हे भागेला होतं ना इकडे गुणिला घेतलं, म्हणजे भागेला डायरेक्ट सॉरी जे भागेला होतं का इकडे जाऊन सरी गुणिला झाला आणि समोरच्या एकमेकाचा रेशो असतो. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. आता दोन गोष्टी काढल्या मी, आपल्याला काय सांगितलं, एबीसी चा रेशो काढायला सांगितला, म्हणजे एबीसी जशाच्या तसं लिहून घेतलं, एबीसी तशाच्या तसं लिहून घेतलं, ठीक आहे. आता करायचं काय, आपल्याला एबी चा रेशो दिलाय काय, 2:3 दिलाय, एबी चा रेशो दिलाय 2:3 आणि बीसी चा रेशो दिलाय, जो बीसी चा रेशो तो 3:5 आहे. आता लक्षात घ्या, जर बी सारखं आहे तर सरळ सरळ याच्या पुढे मी 5 लिहून घेईन, जर बी सारखं आहे त्याच्या समोर मी 5 लिहून घेईन, परंतु प्रत्येक वेळेस सारखं राहत नाही. इथं प्रत्येक वेळेस वेगवेगळं असू शकतं, वेगळ्या प्रश्नात वेगळं असू शकतं. मग मी काय करीन, इथं 3 लिहीन, इथं 5 लिहीन, समजलं. म्हणजे वेगळा जर प्रश्न आला तर बाबा कसा सोडवायचा, ठीक आहे. आता बघा हे 3 ना तिकडे बी 3 लिहायचे, हे 3 ना तिकडे बी 3 लिहायचे, ठीक आहे. गुणाकार करायचा, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 5 त्रिक 15 आणि या तिन्ही येणाऱ्या संख्येला सारख्या संख्येनं भाग द्यायचा. 3 दुणे 6, 3 त्रिक 9 आणि 3 पाचे 15, जो आपला पहिला रेशो होता तो काय आला, येऊन गेला. म्हणजे काय आला, 2:3:5 आला. 2:3:3:5 हे आपलं उत्तर काय आहे, बरोबर आहे. कुठे आहे, 1 नंबरला आपलं काय उत्तर आहे, ठीक आहे.